नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेनडे. देव दिवाळी साजरी व्हायची. आता देव दिवाळी नवीन पिढीला पैलवान आणि भाऊ माहीत नसेल. भिडे साहेब असतील, बापणासाहेब असतील, गाडे पाटील असतील, ढोरेताई असतील, दिगंबर शेठ बेगडे असतील, बाळा बेगडे असतील, या सगळ्यांनी मावळामध्ये जी कामं केली, मावळामध्ये जे उद्योगधंदे आणले आणि त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून देव दिवाळी ही भात काढणे झाल्यानंतर, कडधान्य काढल्यानंतर शेतकऱ्याच्या घरी पैसे आल्यानंतर साजरी व्हायची. पण आता ही मुख्य दिवाळी साजरी व्हायला लागली, त्याला ही आपली मंडळी फार कारणीभूत आहे. आणि ह्या दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. ही दीपावली आपल्याला सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची, शांततेची, आरोग्यदायी जावो आणि होणारी निवडणूक पण शांततेची जावो. आजची पत्रकार परिषद खऱ्या अर्थानं जनतेचे उमेदवार आपण असं म्हटलं तरी चालेल. कारण ज्यावेळेस आपण उमेदवारी अर्ज भरत होतो, त्या उमेदवारी अर्ज भरताना तो मोठ्या प्रमाणावरती महिला, माता भगिनी, बंधू भगिनी, सगळी तरुण या ठिकाणी आदरणीय बापूसाहेब भेगडे यांचा अर्ज भरण्यासाठी जी गर्दी झाली होती, किमान 1,00,000 लोकांपेक्षा जास्त गर्दी झाली होती. त्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवार असं म्हणण्यापेक्षा मी जनतेचा उमेदवार असं त्यांना म्हणेल. आणि हे जनतेचे उमेदवार हे काय करणार आहेत? आम्ही जी इथं बसलेली मंडळी आहे, हे समाजकारणातली मंडळी आहे, राजकारणातली मंडळी फार म्हणजे कमी राजकारण करणारी आहेत, विविध विकास करणारे आम्ही मंडळी आहेत. पण बापूसाहेब भेगडेंच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत? आदरणीय सतकर साहेब असतील, आदरणीय बबनभाऊ भेगडे असतील आणि बाकी सगळी मंडळी असतील. आज बापूसाहेबांबरोबर आदरणीय कृष्णरावजी भेगडे, मदनशेठ बापना, बाळा भेगडे, गणेश भेगडे आणि सगळी मंडळी या ठिकाणी बापूसाहेब भेगडेंबरोबर आहात. या सगळ्या मंडळींनी समाजामध्ये केलेली कामं त्यावेळेस दाखवून दिलेली आहेत. आणि ही सगळी मंडळी पाठीमागे जात असताना बापूसाहेबांकडं ज्या वेळेस उमेदवारी कोण निवडावा त्याची साधक बाधक सगळी चर्चा आम्ही सगळ्या मंडळींनी यावेळेस वारंवार केली. आणि करत असताना त्यामध्ये संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नाननवले, आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब, आदरणीय मदनशेठ बापना, आदरणीय बाळा भेगडे, आदरणीय बबनराव भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी सतकर, बाकी सगळी मंडळी इथं बसलेली, ह्या सगळ्या मंडळींनी विचार विनिमय करून मावळाला पुढं नेण्याचं काम कोण करेल? जे या पंचवार्षिकमध्ये मावळाचा विकास थांबलाय, मावळामध्ये एक वेगळी संस्कृती निर्माण झाली, खऱ्या मावळाच्या संस्कृतीकडे नेण्याचं काम कोण करेल हा विचार करून सगळ्यांनी जनतेचे सेवक आणि जनतेचा उमेदवार कोण असेल, जनतेचा आमदार कोण असावा अशी सगळी साधक बाधक चर्चा करून मग त्यावेळेस अगदी माझंही नाव होतं, रवी आप्पाचं नाव होतं, बाळा भेगडेंचं नाव होतं, बाकी अनेक नावं होती. सगळी चर्चा करून आम्ही सगळ्यांनी मिळून आदरणीय बापूसाहेब भेगडे यांचा उमेदवारी अर्ज आपण दाखल केला. आणि जनतेचा तो महालोट पाहिला. माझ्या मते 1952 पासून आत्तापर्यंत उमेदवारी अर्ज भरताना सगळ्यात जास्त संख्या कालचा अर्ज भरताना होता. अशा ज्येष्ठांनी सगळ्यांनी सांगितले. खऱ्या अर्थानं एका अर्थानं ही निवडणूक जिंकण्यासाठी जी पहिली नांदी असते ती नांदी झालेली आहे. आणि बापूसाहेबांची उमेदवारी आम्ही का निवडली? मावळ तालुका हा पुणे आणि मुंबईला जवळ आहे, JNPT आपल्यापासून जवळ आहे, पनवेल जवळ आहे आपल्यापासून, दोन्हीही विमानतळ आपल्यापासून जवळ आहे, IT पार्क आपल्यापासून जवळ आहे, पुणे मुंबईच्या दरम्यान आपण बसलो आहे, अनेक बहुसंख्य शिक्षण संस्था आपल्याकडे आहे. आज सकाळीच काही उद्योजक दिवाळीच्या निमित्ताने भेटायला आले होते. त्या सगळ्यांनी सांगितलं की इथलं जे मनुष्यबळ आहे हे मनुष्यबळ जगामधलं सगळ्यात चांगलं मनुष्यबळ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि हे सगळं करत असताना आपला जो शेतकरी आहे, आपला इथला जो तरुण आहे, त्या तरुणाच्या हाताला उद्योग करण्याचं काम देण्यासाठी एक सक्षम नेतृत्व असलं पाहिजे. आज उद्योग करण्यासाठी ज्या ज्या व्यवस्था या ठिकाणी पाहिजेत त्या व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी बापूसाहेब भेगडेंसारखाच माणूस पाहिजे आणि त्याला मार्गदर्शन करणारी बाकी सगळी मंडळी पाहिजे. आज तळेगाव चाकण रस्ता हा चाकण रस्ता न झाल्यामुळं चाकणमधल्या 60 कंपन्या निघून गेले. हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सांगितले. हे रस्ते करण्याचं काम हे बापूसाहेबांसारखं नेतृत्व असेल हे सक्षमपणे करेल. ह्याचबरोबर आज मावळ तालुका हा भात शेती असेल, ऊस शेती असेल, बाकी शेती असेल, हे शेतीमध्ये खूप आघाडीवरचा तालुका आहे. आज कुंडमाळा असेल, बाकी असेल किंवा उस्कांचा पट्टा असेल, पलीकडचा मावळ असेल, पवन मावळ असेल, या ठिकाणी काळीभोर शेती आहे. ह्या काळ्याभोर शेतीच्या माध्यमातून आपण पिकं चांगल्या पद्धतीने घेऊ शकू.
आणि बापूसाहेबांनी ह्या निमित्तानं दाखवून दिले संत तुकाराम सहकारी साखर कारखाना हा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवून दिला आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला अतिशय चांगला भाव त्यांनी मिळवून दिला आहे. मग आपलं शेती क्षेत्र वाढलं पाहिजे. आपल्या हाताला कामाला शेती क्षेत्र वाढलं तर दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं. बाकी उद्योग खूप होतात. शेतकऱ्यांच्या हातामध्ये रोजंदाराच्या हातामध्ये 4 पैसे जातात आणि हे शेती क्षेत्र वाढवण्यासाठी त्याला पाण्याची पाईपलाईन आहे, बाकी आहे, पाण्याच्या परवानग्या आहे, 24 तास वीज आहे, हे सगळं काम करावं लागणार आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये काम कमी झाले. एकही पाईपलाईनचं काम झालं नाही. कुठल्या शेतीविषयी पूरक उद्योग झाले नाही. इथं शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योगसुद्धा आणायला लागतील. आपल्याकडं जी फुलशेती आहे ही फुलं ज्या ठिकाणी उत्पादन होतात त्यांना चालना द्यायला लागेल आणि प्रक्रियापूरक उद्योग जर शेतीला भेटला तर शेती नव्याने फार पुढं जाईल. आणि बापूसाहेबांनी सिद्ध करून दाखवलं आहे की संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आज 25,000 लोकांना उद्योग मिळाला जातो. मग तो शेती असेल, वाहतूक असेल, तिथला कामगार असेल, तिकडचं बैलगाडीमध्ये ऊस वाहणार असेल, ह्या माध्यमातून 25,000 लोकांना उद्योग मिळतो. हे त्यांनी एका अर्थानं प्रूव्ह करून दाखवलं आहे. त्यामुळं बापूसाहेबांची उमेदवारी शेतीसाठी पण आम्ही दिलेली आहे. आज पर्यटन पाहिलं, ज्या वेळेस जगाच्या पाठीवर जातो त्यावेळेस मावळची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोकणाची आणि मावळची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज लोणावळ्यासारखा समृद्ध भाग आपल्याकडे आहे, पवनासारखा समृद्ध भाग आपल्याकडे आहे. आज खांडी कुसूर हा सगळा भाग आपल्याकडे आहे. आज संत तुकाराम महाराजांचं मंदिर आणि जे भंडारा डोंगर आहे तिथं गाथा लिहिली गेली ते आपल्याकडे आहे. आज समृद्ध लोहगड, विसापूर सारखे किल्ले आपल्याकडे आहे. जे बौद्धकालीन लेणी आहे की जगाच्या पाठीवरती त्या लेण्या अतिशय कमी प्रमाणात आहेत, त्या लेण्या आपल्याकडे आहेत. पांडवकालीन लेण्या आपल्याकडे आहेत. एवढा पर्यटनाचा समृद्ध वारसा असल्यानंतर पर्यटनाला खूप चांगली धोरणं आपल्याला आखायला लागतील. परंतु ही धोरणं मागच्या पंचवार्षिकमध्ये आखली गेली नाही. आज IT मधला तरुण आपल्या शेजारच्या भागामध्ये, हवेलीमध्ये, रावेत, पुनवळे, पुणे, पिंपरी चिंचवड या भागामध्ये प्रचंड प्रमाणात जातो. आज मुंबई आणि आपलं अंतर लोणावळ्याचं 2 तासाचं अंतर झाले. ह्या सगळ्यांना पर्यटनातनं जर आपण व्यवसाय मिळवून दिला, सगळ्यांना आपण एक सोयी करून दिल्या तर किमान मावळातला 30% रोजंदार आणि मावळातला जो GDP आहे तो 30% ह्या पर्यटनाच्या जीवावर चालेल. ती धोरणं आखली पाहिजेत. त्यांना एक आपण धोरणं आखून त्या सोयी सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. बापूसाहेबांकडे ही ऐकण्याची क्षमता आहे. आम्ही सगळ्यांनी हे त्यांच्याकडनं कबूल करून घेतले, बोलून घेतले. 10 वेळा त्यांना विचारले की तुम्ही काय करणार आहे, तुम्ही सांगा. तर त्यांनी जी उत्तरं दिली ती अतिशय चांगली उत्तरं आहे. म्हटलं बापूसाहेब, हे सगळं करताना तुम्हाला सगळं सोडून मावळ हेच तुमचं कुटुंब हे तुम्हाला करायला लागेल. हे पर्यटनाच्या माध्यमातून परत एकदा पर्यटनाकडे येतोय की किमान 30% आपल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. आज जगाच्या पाठीवरती पर्यटन खूप चांगलं जातंय. आपल्याला निसर्गाने भरभरून दिलंय, इतकं दिलंय आणि त्याचा उपयोग आता मात्र करून घेतला गेला नाही. कायम सत्तेत असताना आपले आमदार तिकडे पवार साहेबांकडे होते, नंतर इकडं आले, दोन्ही तिन्हीकडे आले, पण त्याचा उपयोग ह्यासाठी मी टीका करण्यासाठी, त्यांच्यावर टीका अजिबात करणार नाही. माझा टीका करणं हा धर्म नाही. कालचं भाषण हे माझं उत्स्फूर्त भाषण होतं, ते आतनं आलेलं भाषण होतं. ते खरं तर वास्तविक मी फार असं कधी बोलत नाही, पण आतनं आल्यानंतर ते थांबवलंही नाही पाहिजे. ते आतनं आलेलं भाषण होतं आणि खरं होतं, काही त्याच्यात चुकीचं नव्हतं. पर्यटनासारखा उद्योग आपल्याला करायला लागेल. आरोग्याला आज दुबईवरनं इकडनं तिकडनं माणसं मावळामध्ये येत आहेत. तळेगाव जनरल हॉस्पिटल हे फक्त ह्यासाठी होतं की हवेनी इथला TBचा रोग बरा व्हायचा. TBवरती त्या काळी फार औषधं नव्हती. तर तळेगाव जनरल हॉस्पिटल, तिथे महात्मा गांधी सुद्धा राहिले होते, त्यांची कुटी अजून तिथे आहे. हवेच्या माध्यमातून फक्त इथले आजार बरे होतात. एवढी मावळातली हवा, मावळातली माती ही चांगली आहे, मावळातलं पाणी एवढं चांगलं आहे. तर त्या ठिकाणी आरोग्यासारख्या काही कंपन्या आपल्याला आणता येतील, आरोग्यासारखे काही केंद्र आपल्याला उघडता येतील. त्या माध्यमातून अनेक रोजंदारी निर्माण होतील. ह्या बाबतीत आरोग्य हा मोठा व्यवसाय ह्या भागामध्ये होऊ शकतो. चौथा, मावळ हा शैक्षणिक हब झाला आहे. आज MIT इथे आहे, इंद्रायणी इथे आहे, आज नवलेंचं सिंहगड इथे आहे, इंदिरा इन्स्टिट्यूट इथे आहे, DY पाटील इथे आहे, VIT इथे आहेत. अशा अनेक मान्यवर संस्था आज मावळामध्ये हजारो तरुणांना आज या ठिकाणी तरुणांना शिक्षण देत आहे. आणि हा शैक्षणिक वातावरण निर्माण करताना कुठंही त्यांना अडवण्याचं काम आपण करू नये.
कारण इथला झालेला तरुण, शिक्षित झालेला तरुण हाच खऱ्या अर्थानं भारताला पुढे नेणार आहे. हे सगळं असताना आणखी एक आवर्जून एक गोष्ट फार महत्त्वाची, ज्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी उद्योगधंदे वाढले जातात त्यावेळेस गुन्हेगारी सुद्धा वाढली जाते. त्यावेळेस महिला ह्या सुरक्षित राहणे अतिशय गरजेचं आहे. माझ्या मते या ठिकाणी सातकर पैलवान बसलेत, बबन भाऊ बसलेत, बाकी सगळी मंडळी बसलेत. ह्या मंडळींनी मावळातलं वातावरण महिलांच्या बाबतीतलं खूप चांगलं ठेवलं आणि त्याच्यानंतरचं जे वातावरण ठेवलं आदरणीय बापूसाहेब भेगडेंनी महिलांच्या बाबतीमध्ये कुठल्याही महिलेला ज्या वेळेस अडचण येईल त्यावेळेस बापूसाहेब पळत गेलेत, त्यांचे सहकारी पळत गेलेत आणि त्यामुळं तळेगावमध्ये पाहिलं असेल तुम्ही, आजूबाजूला असेल, महिलांच्या बाबतीमधले गुन्हे अतिशय कमी आहे. आज ह्या माता भगिनी असतील, बाकी आपण सगळं पाहतोय. आज मध्यंतरीच्या कालावधी पुण्यामध्ये झालेल्या घटना पाहिल्यात, बाकीच्या झालेल्या घटना पाहिल्यात. ह्या सगळ्या घटना पाहण्याकरता आपल्या सगळ्या माता भगिनींना, आपल्या मुलाबाळांना एक चांगला मामा, चांगला भाऊ, जो दमदार असेल, त्याच्या आवाजामध्ये ताकद असेल, जो खोटं बोलणार नाही, जो चमकेगिरी करणार नाही, असा एखादा भाऊ खूप गरजेचा आहे. आणि तो बापूसाहेबांच्या निमित्तानं आपल्याला तो भाऊ आपल्याला भेटेल, हाही विचार आम्ही सगळ्यांनी केला आहे. त्याबरोबर आणखी एक तुम्हाला जरूर सांगतो, मावळ तालुका म्हणजे कुटुंब होतं. हे कुटुंब कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता जरी असेल, आज निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या पक्षाच्या गळ्यात हात घालून चालत असायचा. हे ज्यावेळेस माणसातली तुम्ही समाज व्यवस्था जेव्हा टिकवता, प्रेम जेव्हा टिकवता, मनोभेद कधीही झाला पाहिजे. निवडणूक संपली, बाकी सगळं संपलं. हे आजपर्यंत आदरणीय कृष्णराव बेगडे असतील, आदरणीय केशवराव वाडेकर असतील, आदरणीय नथुभाऊ बेगडे असतील, बाकी सगळ्या मंडळींनी टिकवलं आहे. तर लोणावळा, खंडाळा ते देवरपर्यंत, देहूपर्यंत सगळ्या सीमा त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये बांधून घेतल्या होत्या. एकच उदाहरण त्या बाबतीत तुम्हाला देतो. तुम्ही राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. अटल बिहारींना दुर्धर आजार होता, त्यांना ऑपरेशन करणं शक्य नव्हतं. स्वर्गीय राजीव गांधींनी स्वर्गीय अटल बिहारींचं नाव त्या बाहेर जाणाऱ्या कमिटीमध्ये टाकलं आणि अटल बिहारींना ते ऑपरेशन सक्सेस करता आलं. अटल बिहारींनी राजीव गांधींना पत्र पाठवलंय, तुमच्यामुळं माझा जीव वाचला. हे उदाहरण मावळात सुद्धा आहे. ज्यावेळेस कृष्णरावजी बेगडे साहेब निवडणुकीला उभे होते, स्वर्गीय केशवराव वाडेकर आणि बेगडे साहेब एकमेकाचे कट्टर विरोधक, आणि दुसऱ्या दिवशी वाडेकर साहेबांना अटॅक आला. बेगडे साहेबांनी चेक पुस्तक गाडीत ठेवलं. बेगडे साहेब निवडणुकीत पराभूत झालेला दुसऱ्या दिवसाची गोष्ट मी सांगतो. आणि वाडेकरांना म्हणले, वाडेकर गाडीत बसा. वाडेकर साहेब म्हणले, साहेब माझ्याकडे पैसे नाही, मी चेक पुस्तक आणलेलं आहे. ही मावळाची परंपरा आहे. ही परंपरा गेल्या पंचवार्षिकमध्ये मोडून पडली आणि ही परंपरा परत आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. ह्यासाठी आम्ही बापूसाहेबांचं नाव ह्या जनतेचा आमदार ह्यासाठी आम्ही सगळ्यांनी निवडलं. त्या ठिकाणी रवी आप्पा पण रेसमध्ये होते, त्यांनी चांगला तयारी केली होती. तर आम्ही सगळ्यांनी मिळून रवी आप्पांना ज्यावेळेस सांगितलं, रवी आप्पा आपल्याला मावळ जगाच्या पाठीवर न्यायचं आहे. आज जर तुम्ही अहवाल वाचला असेल तर जगामध्ये 3ऱ्या नंबरला मावळाचं नाव जात आहे की जिथे गुंतवणूक करणं सगळ्यात चांगलं आहे. ती आपल्याला व्यवस्थितपणे टिकवणं गरजेचं आहे. ह्या 5 वर्षामध्ये ते मागं पडलं होतं आणि हे मागं पडलेलं मावळ आपल्याला परत न्यायचं आहे. आज तुम्हाला असं वाटत नाही का, पत्रकारांना, चंद्रकांत सातकर या ठिकाणी, आदरणीय बबन भाऊ या ठिकाणी, बाकी मंडळी या ठिकाणी सगळी, दत्ता या ठिकाणी, वायकरप्पा या ठिकाणी, बाकी सगळी मंडळी, वाळूंज या ठिकाणी, बाकी माझ्या मागे बसलेली सगळी मंडळी, ह्या सगळ्या मंडळींनी मागच्या वेळेस सगळ्यांनी एकत्र येऊन प्रचार करून सुनील शेळके यांना आमदार केलं. स्वर्गीय किशोर आवारे त्याच्यामध्ये. हे आमदार करताना भरभरून त्यांना मतं दिली गेली. ही मतं दिल्यानंतर एक 2-4 वर्षामध्ये असा काय प्रकार झाला, बबन भाऊंकडे मी शिकायला होतो क्लासला, त्यांचा स्वभाव मला खूप माहिती आहे. पैलवान अनेक वेळा पंच म्हणून असायचे, बाकी मंडळी पाहतोय. असा काय प्रकार झाला की ही सगळी मंडळी या आमदारांपासून दूर झाली. का दूर झाली याचाही विचार करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आपण आत्मचिंतन करायला पाहिजे की आपलं स्वतःचं, की एवढी महत्त्वाची माणसं की ज्याच्या अंगावरती कुठलंही कोणी गेलं तर तिथे सगळं प्रश्न सुटले जातात. बेगडे साहेब असतील, आपण एवढे मोठे झालो का? आज
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर देशामध्ये पवार साहेबांचा नंबर लागतो, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा नंबर लागतो. आज शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्राकरता आणि देशाकरता खूप काम केले. त्यांना उलटं बोलण्या एवढा आमदार साहेब आपण मोठे झालोय का? सुनील शेळकेंना माझा हा प्रश्न आहे की त्यांना आपण उलटं बोलण्या एवढं आपण मोठे झालोय का? आदरणीय माजी मंत्री मदन शेठ बापना आपल्याला पितृतुल्य आहेत. वेगळे साहेब असतील, बापणा साहेब असतील, बाकी मंडळी आहे, काही अडचणी निर्माण झाल्या किंवा चंद्रकांत सातकर असतील, बबन भाऊ असतील, काही अडचणी निर्माण झाल्या तर आपण यांच्या कानावर घालायचं. आपण यांच्या कानावर घालून मावळातले प्रश्न आपण सोडवायचे. हे प्रश्न सोडवताना मदन शेठ बापणा ज्यावेळेस लोणावळ्याच्या सभेत गेले, आदरणीय मदन शेठ तुमच्याकडे पाहून घेतो, एवढी मगरुरी जर तुमच्यामध्ये आलेली असेल तर कसा कार्यकर्ता तुमच्याबरोबर जाईल? कार्यकर्ता कसा तुमच्याबरोबर राहील? कार्यकर्ता तुमच्याबरोबर राहणार नाही, कार्यकर्ता बाजूला जाईल तुमच्यापासून. आणि हे सगळं करत असताना आदरणीय बाळासाहेब भेगडे, संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यावरती तुम्ही जे मागच्या निवडणुकीमध्ये जे तुम्ही आरोप केले होते, बाळा भेगडे तुम्ही खूप कामं केली नाही, कामं झाली नाही तुमच्याकडनं. मला त्यांना एक विनंती आहे शेळके साहेबांना, तुम्ही बाळाला ज्यावेळेस तुम्ही हे करत होते तुमच्याकडनं कामं झाली नाही साहेब, तुमच्याकडनं किती, शेळके साहेब तुमच्याकडनं किती कामं झाली? पावणा धरण रस्त्याचा प्रश्न हा तुम्ही सोडवणार होता, सुटला का? नाही सुटला. खोट्या बातम्या दिल्या, पावणा धरण रस्त्याचा प्रश्न सुटला गेलाय, तो अद्यापही सुटला नाही. मी चाकण तळेगाव रस्ता आपल्या इथनं जाईल तो चाकणपत, तो रस्ता मंजूर झाला. हा मंजूर झाला ही घोषणा शेळके साहेबांनी कांतीलाल शाह विद्यालयामधल्या एका कार्यक्रमाच्या वेळेस केली होती. त्यावेळेस त्यांना इतके अभिनंदनाचे फोन आले होते. मी शेजारी बसलो होतो. माझा त्यांचा शेवटचा हा कार्यक्रम, पहिला आणि शेवटचा तेवढाच झाला. मी शेजारी बसलो होतो. जायचं गडकरी साहेबांकडं, पत्र द्यायचं, फोटो काढायचा, डिक्लेअर करायचं, पत्र द्यायचा, फोटो काढायचा, डिक्लेअर झाला का? किमान 50 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलीत. शाळकरी मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत मृत्युमुखी पडली. ही कामं शेळके साहेबांनी करणं गरजेचं होतं. ही झाली नाही, ही टीका करत नाही, लक्षात ठेवा. ही कामं आम्हाला बापूसाहेब भेगडेंच्या माध्यमातून करून घ्यायचंय, हे सांगतो. ही कामं झाली नाहीये. एक आपल्या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत असा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टी आहेत. एकदा निवडून दिल्यानंतर त्याला त्याची कामं करून द्यायची असतात. आज मावळामध्ये जेवढ्या पंचायत समिती असतील, ग्रामपंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, ह्या सगळ्यांचे हक्क शेळके साहेब आणि त्यांच्या भावाकडे गेले होते. त्यांच्या भावाकडे गेले होते. कुठल्याही पदाधिकाऱ्याला काम करण्याची मोकळीक नव्हती. मी सांगल तोच अधिकारी, मी सांगल तेच काम. हे सगळं गोष्ट एकाधिकारशाही हिटलरशाही झाली होती. आणि त्या हिटलरशाहीतनं काय झालं? मावळ मागं पडला, कामच झाली नाही, कुठलीही कामं झालेली नाही. आज मावळ त्यातून मग मागं पडत गेला. आज तरुणांच्या हाताला काम राहिलं नाही. हे खऱ्या अर्थाने बंद करायचं आहे आम्हाला. नगरपालिकेतला नगराध्यक्ष असेल, नगरपालिकेतले नगरसेवक असेल, त्यांना निर्णय घेऊ द्यायचे. त्या गावाला काय लागतं, त्या गावाला कुठं गटर पाहिजे, त्या गावाला कुठं लाईट पाहिजे, त्या गावाला कुठं पाणी पाहिजे, त्या गावाला कुठं समाज मंदिर पाहिजे, त्या गावाला कुठं गार्डन पाहिजे, त्या गावाला कुठं पातळी पाहिजे, हे त्यांना माहिती असतं. हे त्यांना माहिती असताना ते काम त्यांना करून दिलं पाहिजे. आणि त्याला फंड्स पुरवण्याची जबाबदारी ही आमदारांनी विविध माध्यमातून ते फंड्स आणायचे असतात, ते पुरवायची जबाबदारी त्यांची होती. ते अजिबात झालं नाही. प्रत्येक कामामध्ये मीच एक लोणावळ्याचा प्रकार सांगतो. लोणावळ्यामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एक स्वच्छतेचा ठेका द्यायचा होता. तो ठेका 1, 2, 3, 4 लोकांना असा जात असायचा. आमदार साहेबांनी एक पत्र दिलं, त्या एकच ठेका काढा आणि तो एक ठेका एका ठराविक कंपनीला द्यायचा. त्यातनं काय त्यांचा हेतू होता आता तुम्ही समजून घ्या, काहीतरी हेतू असेल त्याच्यामध्ये. ते देऊन निघून गेले. त्याच्यावरनं आंदोलन झालं. हा अधिकार खरं तर त्या नगरपालिकांचा होता. कशाला पत्र द्यायचं? आपण त्यांच्या पद्धतीने कामं करू द्या. ह्या मातीमधले इथे ज्यांनी घटनेची पानं पाहिलेली अशी महामहिम बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा पुतळा आपण अभिमानाने आपण मिरवतो. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या गावामध्ये सातत्याने, मावळामध्ये सातत्याने यायचे. एक अभिमान वाटणारी घटना आहे. ते ज्यावेळेस बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं
त्यावेळेस इतकं मनामध्ये खूप अभिमान वाटतो की बाबासाहेब आंबेडकर साहेब हे आपल्या मावळमध्ये कित्येक दिवस राहत होते, हवा बदलण्यासाठी इथे येत होते. त्या आंबेडकर पुतळ्याचं तिथलं काम आपण अडवायचं आमदार साहेब. कुठल्या आमदाराला शोभणारं हे काम आहे सांगा तुम्ही? आत्तापर्यंत कुठलाही आमदार असं काम करणार नाही. बाबासाहेब आंबेडकर आज जगामध्ये मोठं नाव आहे. जे परदेशामध्ये लायब्ररीमध्ये जे थोडे भारतीयांचे पुतळे आहेत त्यामध्ये बाबासाहेबांचा एक पुतळा आहे. ते एवढं मोठं नेतृत्व ज्याने आपल्याला घटना दिली, त्याने आपल्याला लोकशाही दिली, आपल्याला कसं त्या लोकशाहीच्या मार्गाने शांततेने चालायचं हे दिलं, त्यांच्या पुतळ्याची कामं थांबवायचं काम ह्या आमदार महोदयांनी केलं आहे. त्याच्यामुळं आमदार साहेब आता आम्ही तुमचा रामराम घेतलाय, तुम्ही घरी बसा, आम्हाला बापूसाहेबांना निवडून द्या म्हणून बापूसाहेबांचा आम्ही हे सगळा विचार केला आहे. सेंट्रल हॉटेल देवरोडच्या इथलं, सोमाटणा फाटा, वडगाव फाटा, ठाणे फाटा इथले पूल हे होणं गरजेचं होतं. त्या बाबतीचा प्रस्ताव मागच्या पंचवार्षिकमध्ये आदरणीय बाळा भेगडे यांनी पाठवला होता. तो मंजूर करून घेणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी सगळी जी मंडळी असतील, पूर्वी आपल्याला पुण्याला मोटारसायकलवरती जायला बाणेर किंवा औंध परिसरामध्ये साधारणतः 40 मिनिटं जायची. कधी आनंदाने आरामशीर आपण जर गेलो तर 40 मिनिटं जायची. आज जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर 1.5 तास जातो. हे काम उद्योगाला अतिशय पूरक असं काम होतं. जर आपल्याला पुण्यावरचा माणूस इकडं आणायचा आहे, बरीचशी लोकवस्ती टॅलेंट हे पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी, आमदार महोदयांना ते काम सुचलं नाही. आज 1.5 आणि 2 तास त्या ठिकाणी जात आहेत. टोल नाक्यावरती वाहतूक थांबली जाते, बाकी सगळं जातं. त्यासाठी एकही पत्रव्यवहार नाही, एकही बोलायचं नाही, एकही काय करायचं नाही. फक्त आपलं कुठेतरी काय थातूर मातूर करायचं, फोटो छापून आणायचा, एवढं काम या महोदयांनी केलं आहे. आणि त्यातून आपली रोजंदारी थांबली. हे थांबवण्याचं काम ह्या महोदयांनी जरूर आपली केलं आहे. देवरोड सारखा आपल्याकडं डेपो आहे, संरक्षण खात्याचा डेपो आहे. त्याच्या आजूबाजूला संरक्षण खात्याची आणि बाकी सगळी मंडळी राहत आहेत, कित्येक वर्ष राहत आहेत. पूर्वीचा त्यांचा रेड झोन होता. रेड झोन म्हणजे त्याच्यात बाहेर बांधायचं. हा 500 यार्डचा होता. 2000. आज गोर गरीब जनता आज देवरोडमध्ये इतक्या वर्ष राहते. आज त्यांचं ते गरिबाचं घर एका वेळेस 2 घास पोटामध्ये नाही भेटले तर माझ्या घरात जातो हे समाधान असतं. पण ते घर पडायची भीती त्या सगळ्यांना निर्माण झाली. ह्यासाठी आमदार साहेबांनी काम करायला पाहिजे होतं. आज संत तुकाराम महाराज, भंडारा डोंगर आणि देहू ह्या आपल्याला अतिशय अभिमानास्पद अशा ह्या गोष्टी. त्या देहूचा विकास, त्या भंडारा डोंगराचा विकास ह्या करण्यासाठी त्यांनी धडपड केली पाहिजे. कोण करतोय हो काम आज? देहूचं काम आज बाळासाहेब काशीद, हबप काशीद महाराज हे करतायत. त्यांना साथ कोण देतंय? तुमच्याकडनंच उत्तर येऊ द्या. आता कोण देतंय सांगा ना. काही सांगायला हरकत नाही. तुम्ही करतायत ना. बापूसाहेब भेगडे आणि वारकरी संप्रदाय करतोय. का करतायत बापूसाहेब भेगडे? त्या तालुक्यातला संप्रदाय हा वाढला पाहिजे, तालुक्यातला संप्रदाय वाढला पाहिजे. आज बापूसाहेब 25 वर्षे तळेगाव नगरपालिकेत, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना बाजू असेल, ही सगळी कामं बापूसाहेब करतात. आणि त्यांचं महत्त्वाचं काम भंडारा डोंगराचं मंदिर उभारणं आहे. जे मंदिर आपल्या सगळ्यांना आणि तरुण वर्गाला प्रेरणादायी ठरेल की आयुष्यामध्ये जगायचं कसं, चालायचं कसं, दुसऱ्याला मदत कशी करायची, ही प्रेरणा देणारं काम बापूसाहेब भेगडे करतील. आमदार साहेब, तुमच्याकडनं आम्हाला या अपेक्षा होत्या, याला तुम्ही मदत केली पाहिजे होती. त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही मदत केली पाहिजे होती आणि ही मदत तुमच्याकडनं झाली नाही. आज खऱ्या अर्थानं शेलारवाडी असेल, कुंडमाळा असेल, बेगडीवाडी असेल, कोटेश्वरवाडी असेल, आज 400-500 एकर, 474 एकर जमीन, एवढी सुंदर जमीन होती. त्या भागातली जमीन मावळ तालुका, विलास भाऊ तुम्ही बसले तिथे, तुमच्या मळ्यामध्ये आलो होतो. किर्लोस्कर म्हणजे जयसी गडकर बरोबर आमच्या बंधूंचे फोटो होते जाहिरातीचे, किर्लोस्कर इंजिनच्या जाहिरातीचे. ते दोघं बबन भाऊ तुम्हाला जास्त माहिती असेल. इतका सुंदर मळा आणि इतके सुंदर सगळं तो परिसर होता. निम्म्या मावळाला जेवण घालेल इतकं पीक त्या ठिकाणी निर्माण व्हायचं. त्या शेतकऱ्यांच्या त्यागातनं संरक्षण खात्याला मिसाईल प्रोजेक्ट त्या ठिकाणी झाला. खरं अर्थानं त्या शेतकऱ्यांचा त्याग म्हणलं पाहिजे. कुठेही उल्लेख त्या शेतकऱ्यांचा होत नाही. त्यांना वाढीव रक्कम किती आली?
2 लाख रुपये. आमदार साहेब, त्यासाठी तुम्ही उपोषणाला बसले पाहिजे होते संसदेच्या समोर, त्या मंत्र्याच्या समोर तिथे बसले पाहिजे तुम्ही. आणि ह्या ज्यांनी त्याग केलाय, घरदार का वाटेला लागली हो, अक्षरशः घरदारात इथली वाटेला, इतकी सुंदर जमीन होती, काळी भोर जमीन, ते कोल्हापूरच्या काळ्या भोर जमिनी लाजवेल अशी ती जमीन होती. ही सगळी मंडळी बिचारी बेघर झाली त्या ठिकाणी. बबन भाऊ पण तिथलेच. ही सगळी मंडळी बेघर झाली त्या ठिकाणी. त्या मंडळींच्या हातामध्ये 4 रुपये देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे होतं, त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे होतं. काहीही केलं नाही. गोड गप्पा मारायच्या, मुंबईला जायचं यायचं, बातम्या खोट्या नाट्या द्यायच्या. मावळ कुठंही विकसित मावळ झाला नाही. आणखी एक सांगतो मी, उद्योगाशी खूप निगडीत आहे मी. CSR फंड आपण कशाला वापरायचा? मुलींना सायकल द्यायला आनंदाची गोष्ट आहे, शाळेला दिला आनंदाची गोष्ट आहे, पण तो CSR फंड वापरताना त्या कंपन्याचं नाव झालं पाहिजे. आज समजा जनरल मोटर किंवा JCB धरू, JCBने तुम्हाला 500 सायकल दिली, JCBच्या वतीनं हा CSR फंड दिला जातो. तुम्ही त्याचं माध्यम व्हा, पण त्या कंपनीचे नाव झालं पाहिजे. त्या कंपनीचं नाव कुठंही व्हायचं नाही. नाव व्हायचं आमदाराचं. त्यामुळे त्याचं CSR फंड ते लोक द्यायला कानकूच करायला हवे. एका अर्थाने तालुक्याचं नुकसान होतंय. हे नुकसान होताना दुसरं आणखी एक महत्वाची गोष्ट, या ठिकाणी मावळ तालुक्यातले तरुण आणि कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये ती कधी कुठेतरी पुढे येण्यासाठी धडपड करतोय. ते करत असताना ह्या आमदार महोदयाने ह्या तरुणांना बाजूला काढायचं, हे कॉन्ट्रॅक्ट माझ्याच माणसाला दिलं पाहिजे, हे माणसं त्यालाच दिलं पाहिजे, ते त्यालाच दिलं पाहिजे, त्या ठिकाणी खडी माझीच विकली गेली पाहिजे, त्या ठिकाणी क्रस्टँड माझीच विकली गेलं. असे अनेक तरुण, पाण्याचं टँकर माझाच पाहिजे, हेच माझंच पाहिजे. अनेक तरुण बिचारे उद्योगात बाजूला पडले. त्या तरुणांच्या पोटावरती पाय द्यायचं काम ह्या आमदार महोदयांनी केलंय. सगळ्यात अवघड आणि वाईट घटना, सगळ्यात अवघड आणि वाईट घटना ही आहे की ज्या तरुणांच्या जीवावरती आपण महासत्ता व्हायचं स्वप्न पाहतोय, आदरणीय नरेंद्र मोदी असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, सगळे पक्ष, राहुल गांधी असतील, पवारसाहेब असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील, सगळे पक्ष, त्याच्यामध्ये अगदी मनसेचे ठाकरे साहेब असतील, सगळे पक्ष, कुठल्याही पक्षामध्ये असं हे नाही की भारत महासत्ता व्हावी. हे सगळ्यांचं स्वप्न आहे, तुमच्या आमच्याचं सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि आज भारताचं सरासरी वय हे 28 वर्ष आहे. भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे. आणि ह्या तरुणांना आपण वेगळ्या पद्धतीने शिक्षणाकडे दिलं पाहिजे. पण ह्या आमदार महोदयांनी शिक्षण संस्थाच बंद पडायच्या. वेदांत इथनं गेली, अर्जुन रणगाडा या ठिकाणी गेला, त्याच्यावर एक शब्द हे महोदय कधी बोलले नाही, कधीच नाही, केव्हाही महोदय एक शब्दही बोलले नाही. पण कॉलेजची कामं बंद पडायला मात्र त्या सभागृहामध्ये जोरात आवाज, एकतर आवाज त्यांचा मोठा, त्यामुळे आणखी जोरात बोलत होते, बंद पडा बंद पडा. ही सगळ्यात वाईट घटना आहे. ही वाईट घटना आहेच. त्याच्याबरोबर त्या तरुणांना गाड्या भरून नेऊन अलिबाग सारख्या ठिकाणी घाटाखाली पाठवणं, त्यांना बियरच्या महापुरामधनं लोटणं, त्यांना दारू पाजणं, त्यांच्याबरोबर असलेली सिनियर माणसं, मला त्या सिनियर माणसं खूप आरोपी वाटतात. त्यातले काही माझे मित्र आहेत, माझ्यापेक्षा वयाने जास्त आहेत, ज्याच्याकडे मी खूप अपेक्षेने पाहायचं. म्हणजे एका बाजूने तुम्ही इकडं विठुरायाचा फोटो दाखवायचा, तो छापायचा फोटो, दुसऱ्या बाजूला आमदार महोदयांचा फोटो असायचा. चांगली गोष्ट आहे, असावा तो. सांप्रदायिकवाद ज्यावेळेस तुम्ही वाढवताय तो असावा. पण दुसरीकडे तुम्ही मावळातल्या तरुणांना घाटाखाली पाठवून दारू प्यायला शिकवताय, वाईट गोष्टीला शिकवताय. हा सगळ्यात त्या आमदारांनी केलेलं सगळ्यात मोठं पाप आहे. मोठं पाप आहे. तरुण ज्या वेळेस वाया जातो, आज उडता पंजाब सारखा चित्रपट आपण पाहिला असेल, आज पंजाबची काय अवस्था आहे, एवढी वाईट अवस्था आहे. म्हणजे ती अवस्था आज मावळामधली व्हायला लागलेली आहे. मावळामध्ये आज सगळ्यात जास्त काय MD असतं मलाही माहिती नाही, पण मुलं एक बातम्या, सगळ्या तरुणांची माझं खूप चांगलं आहे. म्हणजे व्यायामशाळेच्या निमित्तानं असेल किंवा कॉलेजच्या निमित्तानं खूप गप्पा मारत असतात. MD खूप जास्त करतोय, गांजा खूप जास्त करतोय, चरस खूप जास्त करतोय. आज ही मावळातली सगळ्यात वाईट अवस्था आहे. तुमच्या आमच्याच्या सगळ्यांचं पहिलं काम हे आहे की पहिलं थांबवणं.
बापूसाहेबांशी चर्चा करताना आम्ही ह्या विषयीशी पण चर्चा केली. बापूसाहेब आमदार झाल्यानंतर कुठल्याही पोलीस स्टेशन, कुठलाही तहसीलदार, कुठलाही सर्कल यांच्याकडनं मी हप्ते घेणार नाही. आमदार साहेब हप्ते घेतात ते मला माहीत नाही आहे. मी तसा आरोप करत नाही, अजिबात नाही करत. आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही आपण आरोप करणं चुकीचं आहे. पण बापूसाहेबांना सांगितलं प्रत्येक अधिकारी हा त्याच्या कामानिष्ठ प्रामाणिक राहायला पाहिजे. आणि बापूसाहेबांनी सांगितलं की मी ह्या बाबतीत आत्तापर्यंत कुठल्याही व्यसनाला आणि कशालाही आत्तापर्यंत मी शिवलेलो नाही आहे. आम्ही सगळ्यांना, सगळी सिनियर मंडळी, मी पहिलं काम हे करेल की मावळातल्या तरुणांच्या हाताला रोजगार देईल व मावळातला तरुण व्यवस्थितपणे कसा कामाला लागेल, कसा सुसंस्कृत होईल याकडे बापूसाहेबांनी सगळं लक्ष, त्यांनी त्याची शपथ घेतलेली, अक्षरशः शपथ घेतली. आणखी एक तुम्हाला सांगतो की हे सगळं होत असताना तुम्हाला एकतर एक विकासाचं धोरण तुम्हाला ठेवायला लागेल. ते धोरण तुम्हाला कधीतरी सगळी मंडळी, आदरणीय कृष्णराव भेगडे साहेबांकडे एक पत्र आहे बघा. त्यांचं इकडचं घर ज्यावेळेस ते शिफ्ट करत होते ते पत्र मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो त्यावेळेस वसंतदादा पाटील साहेबांना त्यांनी पत्र लिहिलं होतं. आवडत तुम्ही काय पत्रकार गप्पा मारायला जात नाही ते लिहिलंय. वसंतदादा पाटील साहेबांना त्यांनी पत्र लिहिलं होतं की आदरणीय वसंतदादा पाटील साहेब, पुणे हे खूप वाढत आहे, त्याबरोबर मावळही खूप वाढत आहे. आणि हे वाढत असताना मावळामध्ये आणि पुण्याला नंतर पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष हे भासणार आहे. त्यामुळं मावळ, मुळशी ह्या भागामध्ये आणखी काही धरणं झाली पाहिजेत, आणि त्याचबरोबर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येण्याकरता MIDCच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला त्याचा मोबदला देऊन त्या जमीन संपादन करून चांगली MIDC आपल्याला निर्माण करता पाहिजे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडला होता. कधीही ते पत्र त्यांच्याकडनं तुम्ही मागून घ्या. पुणे मुंबई रस्त्यावरती पुढील कालावधीमध्ये फार भार होणार आहे. महाराष्ट्र हा विकासाच्या दृष्टीने चाललेला आहे. उद्योगधंदे गुजरातकडे जाऊ नये, ते महाराष्ट्राकडे राहावेत. ह्यासाठी पुणे मुंबई आणखी 2, एक झालाय एक्सप्रेसवे, आणखी 2 महामार्ग होणे गरजेचे आहे. आदरणीय दादा, तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्या बाबी मावळवासियांना आणि पुणेकरांना मिळतील अशी आशा बाळगतो. ही विकासाची धोरणं 50 वर्षाची आपल्याला आखायला पाहिजेत आणि ही विकासाची धोरणं बापूसाहेब भेगडे हे आखतील. कारण त्यांच्या मागं जी ताकद उभी आहे ती इथं सगळी बसलेली आहे. निवृत्ती भवानी पाहू पण तुम्ही पाहिजे, पाहूंचा MIDC करता फार मोठा त्याग आहे. पहिली MIDC आणण्यामध्ये तळेगावमध्ये आम्ही सगळे खांद्याला, आम्ही तर ज्युनियर होतो, ते बाळासाहेब खांद्याला खांदा लावून काम करत होतो. स्वतःच्या जमिनी गेल्यात त्यांनी. तर हे भेगडे साहेबांचं पत्र होतं. हे बापूसाहेबांच्या माध्यमातून ही सगळी सिनियर मंडळी इथं बसलेली आहे. त्यांच्याबरोबर आदरणीय कृष्णाजी भेगडे असतील, बापणासाहेब असतील, ही सगळी मंडळी, बबनभाऊ आहेत, सतकर साहेब आहेत, ठोंबरेजी, कुंड साहेब आहेत, दत्ता, ही सगळी मंडळी, त्याच्यावर सिनियर सगळी मंडळी, मावळचं 50 वर्षाचं धोरण हे आखण्यासाठी आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आदरणीय बापूसाहेब भेगडे हे जनतेचे उमेदवार आहेत. तुम्ही तो महालोट पाहिला असेल, कुणालाही त्यासाठी पैसे वाटलेले नव्हते, गाड्या पाठवलेल्या नव्हत्या, साड्या दिलेल्या नव्हत्या, काही दिलेलं नव्हतं. हा महालोट आला होता. आणि हे सगळं करत असताना बापूसाहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असं आम्ही सगळ्यांना आव्हान केले. हे आव्हान करत असताना आमदार महोदयांनी आम्हाला सगळ्यांना गुंड असं म्हटलं. त्यांच्या याच्यामध्ये गुंड, पत्रकार भाषेमध्ये गुंड असं म्हटलं. गाव गुंड, आम्ही गुंड एका प्रकारातले. तुकाराम महाराजांची उक्ती आहे, नाठाळाच्या माती आणि काठी, तिथले गुंड आहे आम्ही. तुकाराम महाराजांचे आम्ही मानणार आहे. आम्ही गुंड नाही. देवतरी काशीची लंगोटी, हा, देवतरी काशीची विष्णुदास असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. आम्ही चांगलं काम करणारी माणसं, गुंड प्रवृत्ती आम्हाला अजिबात शिवली नाही. आमदार महोदय, तुमच्यावर किती पोलीस केस येतो? आमदार महोदयांवरती पोलीस केसेस आहेत का नाही बघा जरा. किती किती कलमं लावलेली आहेत तुम्ही पाहिली का? जरा पत्रकार मित्र बघा बरं. 3 लिहिले आहेत ना, बरोबर ना? हो.
तर त्यांच्यावर 3 केसेस आहेत. तुझ्यावर आहे का बाबा? माझ्यावर तर नाही आहे. आंदोलन भाऊ तुमच्यावर आहे का? नाही. बबन भाऊ तुमच्यावर आहे का? भाऊ तुमच्यावर आहे का? शेतकऱ्यांच्या तिथनं पाईपलाईन जाऊ म्हणून तुम्ही आंदोलन केलं होतं. आंदोलनाचे आहेत. आणि एकही केस आमच्यावर नाही. काय आम्हाला गुंड म्हणून म्हणतो हा माणूस. किती विरोधाभास आहे हा. 3 केसेस त्यांच्यावरती. आणखी परत एक आरोप आहे, स्वर्गीय किशोर आवारीच्या हत्येचा आरोप आमदार साहेबांवरती आदरणीय ताईंनी केलेला आहे, सुलोचना आवारींनी केलेला आहे. हा मोठा आरोप आहे हा. आणि तुम्ही आम्हाला गुंडगिरी प्रवृत्ती ठरवताय. आमदार महोदय, कृपा करून असे प्रश्न वाढवू नका, पुढे नेऊ नका. हा तालुका सांप्रदायिक तालुका आहे. संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आहे, संताजी महाराज आहे, यांच्या बडे मासाहेब आहेत, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा तालुका आहे. आणि ह्या तालुक्यातलं पावित्र्य टिकवण्याचं काम आम्ही सगळे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहोत. आणखी एक शंका थोडी माझ्या मनामध्ये आहे. हे आमदार महोदय त्यांच्याच कार्यकर्त्याला कोणाला बाबा काहीतरी सांगतील, तो फोन घे, फोन रेकॉर्ड कर, हे कर, ते कर, काहीतरी फोन त्या ह्याच्यामध्ये वाजला त्यांचा आणि बापू साहेबांवरती नाव घेतलं. बापू साहेब असा कार्यकर्ता आहे, तो समोर जाणार आहे. असं मागून फोन करणारा कार्यकर्ता नाही, समोर जाणारा कार्यकर्ता आहे. तो फोन बापू साहेबांनी केलेला नाही. आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे. हा फोन कोणाचा आहे त्याची शहानिशा करा आणि त्या जो कुणी असेल त्याच्यावरती कंप्लेंट करा, त्याला काही गुन्हा त्याच्यावर आम्ही स्वतः कंप्लेंट करणार आहे. हा एक विषय झाला. दुसरा विषय अशी व्हायची शक्यता आहे, आमदार महोदयांचे कार्यकर्ते एकमेकालाच मारतील, काहीतरी करतील आणि ते समाज माध्यमातून बापू साहेबांच्या अंगावर, आमच्या सगळ्यांच्या अंगावर टाकत बसतील. कारण जो फोन पद्धतीने त्यांनी ऐकायला लावलाय आणि तो केलाय, काहीतरी खोटे नाठी गुन्हे करायचं त्यांच्याकडे ठेवलेली खूप आहेत ना, पगारी नोकर खूप आहेत, गावोगाव ठेवलेत. आज बबन भाऊ सारखा कार्यकर्ता नेता, भाऊंला मी आज नाही 55 वर्ष ओळखतोय. मी 11वी 12वी त्यांच्याकडे क्लासला जात होतो. कधीही कुणाच्या दुखण्यावर बांधलं तरी न दुखणारा माणूस. का बरं लांब गेला भाऊंसारखा माणूस नेता? का लांब गेला? आज भाऊंनी जी कामं केली, सत्तर पाटलांनी जी कामं केली, निवृत्ती भाऊंनी जी कामं केली, समाज उभं करण्याची कामं त्यांनी केली. आमदार महोदय, ही लोक तुमच्यापासून का लांब गेली याचा विचार करा. आणि ही दोन्ही घटना तुम्ही जे आम्हाला गावगुंड म्हटले, ते असं चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागताय. ह्याचं उत्तर तुम्हाला आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता भरघोस मतांनी आदरणीय बापूसाहेब भेगडे यांना निवडून 100% देऊन त्याचं उत्तर तुम्हाला घरी बसवेल, हे मी या ठिकाणी नमूद करतो. आपण सगळे पत्रकार मित्र या दिवाळीच्या सणाच्या असताना सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्याला धन्यवाद देतो. पुण्याच्या सगळ्यांना ही दीपावली सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची, शांततेची, आरोग्यदायी आणि महाराष्ट्राला जगामध्ये मोठी करण्याची जावो. आपल्या मावळच्या सगळ्या आशा आकांक्षा, जे जे वांछित ते लावो, जे जे मनात असेल ते सगळं पूर्ण करण्याची जावो, ही अपेक्षा ईश्वरचरणी व्यक्त करतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, जसं तुम्ही सुरुवातीला बोलले, ही जी दिवाळी देव दिवाळी, मात्र आता मावळ तालुक्यातील जे वातावरण ते दूषित झालंय का? दूषित झालं नाही. मावळ तालुक्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातोय. काही दूषित झालं, खूप झालंय. सॉरी, मी प्रश्न थोडा उत्तर मागे घेतो. दूषित झाले, खूप झालंय. आज तरुण वर्ग MD गांजा ह्याच्या मागे लागतोय. एक चौकशी करा. ह्यापूर्वी कुठल्याही आमदारांनी कधीही पिस्तूलची परवानगी द्यावी म्हणून पत्र दिलं नाही. पहा कृष्णराव भेगडे साहेबांचं रेकॉर्ड. भेगडे साहेबांच्या रेकॉर्डमध्ये एकही पिस्तूल द्यावं असं पत्र SP ऑफिसला नसेल. आत्ताच्या आमदार साहेबांचं रेकॉर्ड बघा, किमान 1000 पत्र असतील. त्याला पिस्तूल द्यावं, याला पिस्तूल द्यावं, याला पिस्तूल द्यावं. याचा अर्थ मावळामध्ये गुंडगिरी वाढवायची, त्रास द्यायचा, हे करायचं. दूषित, आपण घाटाखाली मुलं पाठवणं हा दूषितचाच एक प्रकार आहे. कंपन्यांना त्रास देणं हा दूषितचाच एक प्रकार आहे. मावळामधलं जे दूषित झालेलं वातावरण आहे ते परत जागेवर आणण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी प्रयत्न करतोय.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.